श्रोतेहो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा आज आपण पहिला भाग ऐकूया. श्रोतेहो, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे तसंच आपल्या संपूर्ण कारकिर्दीत 110हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करणारे, त्यांना घडवणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई सर आज आपल्यासोबत आहेत. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल. देसाई सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, आपल्या पूर्ण ह्या कारकिर्दीबद्दल तर आपण जाणून घेणारच आहे, पण सुरुवातीला मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, त्याच्यानंतर तुमचं बालपण कुठे गेलं, तुमचं शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? नमस्कार. माझं नाव माणिकचंद तात्यासाहेब देसाई. माझं मूळ गाव किनी आहे, बरं. जिल्हा कोल्हापूर. नंतर त्या ठिकाणी काही अडचणीमुळं मला 8वीला भिलवडी येथे शिक्षणासाठी यावं लागलं. माझी कौटुंबिक परिस्थिती म्हणाल तर अत्यंत साधी पण सरळ आहे, की सर्व शेतकरी वडील, आई वडील शिकलेले नव्हते त्यावेळेला. भिलवडीत आल्यानंतर 8वीपासून मी 11वीपर्यंत भिलवडीला सेकंडरी स्कूल भिलवडी या ठिकाणी माझं त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. या कालावधीमध्ये कैलासवासी शहाणे सर हे अत्यंत उत्कृष्ट व्हॉलीबॉलचे आणि हॉकीचे खेळाडू होते. त्यांचं पाहूनच मी त्या ठिकाणी व्हॉलीबॉलला खरी सुरुवात केली. अच्छा. हां. नंतर माझं कॉलेजचं जीवन हे कस्तुरबा वालचंद कॉलेज सांगलीमध्ये झालं. नंतर मी 1975ला गणपतराव आरवाडे हायस्कूल सांगली आणि ज्युनियर कॉलेज सांगली या शास्त्र शिक्षक म्हणून सर्व्हिसला लागलो. बरं. या ठिकाणी आल्यानंतर माझी शाळा अत्यंत सर्वसामान्य अशी शाळा गणली जाते. साधारणपणे सांगलीमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शाळा म्हणूनच त्या ठिकाणी ओळखलं जात होतं. त्याच वेळेला थोडंसं मी मनाशी ठरवलं की आपल्या शाळेचं नाव काहीतरी करण्यासाठी आणि आपल्याकडे एक व्हॉलीबॉल हा खेळ खेळू शकतो, तर अशा पद्धतीचे खेळाडू घडवूया म्हणून मी आरवाडे हायस्कूलमध्ये सुरुवात केली. अच्छा. सुरुवातीला मी मुलांचा संघ तयार केला, परंतु 2-3 वर्षात त्या मुलांच्याकडून फारसे रिझल्ट मला मिळेना झालं. नंतर मी महिला संघाकडे वळलो. मला वास्तविक व्हॉलीबॉल मी तालुका, जिल्हा कुठंच खेळलो नाही, परंतु एक माझ्या मनामध्ये एक इच्छा होती, की असे खंत होती की आपण एखादा राष्ट्रीय खेळाडू घडवावा. अच्छा. आणि त्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहिलो. या काळामध्ये मुलींचा संघ सुरू केला. सुरुवातीला मी शूटिंग फार छान खेळत होतो. शूटिंग खेळता खेळता शूटिंगला काही महत्त्व नाही पुढं, म्हणून मी पासिंगचं मुलींचं सराव घ्यायला सुरुवात केली. बरं. याच काळामध्ये माननीय देवीदास जाधव सर हे इंटरनॅशनल कोच सांगलीमध्ये त्यांनी 4 दिवसाचा कॅम्प आयोजित केला होता प्रशिक्षकांचा. तो कॅम्प मी बाहेर उभा राहूनच अटेंड केला आणि अटेंड केल्यानंतर त्यांनी जे बारकावे सांगितले, मी दुसऱ्या दिवसापासून त्याचा वापर करायला सुरुवात केली आणि मनाशी एकच गाठ पकडली की आपणाला नॅशनल खेळाडू करायचे आहेत. अक्षरशः मॅडम, मी दुसऱ्या दिवसापासून प्रॅक्टिसला सुरुवात केली. माझ्या पहिल्याच वर्षी 2 नॅशनल खेळाडू खेळल्या. नंतर मी तिकडं मात्र मागं पाहिलं नाही. सुरुवातीला माझ्या शाळेनं अत्यंत मला प्रतिसाद दिला. काही वेळेला थोडासा त्रासही झाला, परंतु साहित्याची ती कमतरता, क्रीडांगणाची कमतरता सुरुवातीला जाणवत होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मी बक्षीस आणायला सुरुवात केली, त्यावेळेला ऑटोमॅटिकच शाळेचं माझ्याकडे लक्ष जास्त गेलं. अच्छा. सर, जसं आपण आता बोललात की व्हॉलीबॉलमध्ये येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली आणि प्रशिक्षक आपण कसे झालात याबद्दल आपण बोललात, पण मला इथे एक पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की एक चांगला व्हॉलीबॉल खेळाडू जर घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे गुण तुम्हाला काय वाटतं, काय असायला हवे? हां, महत्त्वाचं म्हणजे मी या गोष्टी पाहत होतो की ते खेळाडू चालताना कसा चालतो, नंतर त्याची हाईट कशी आहे. नंतर बाबा त्याचा एक वेळा तर मी माझ्या शाळेत गॅदरिंगमध्ये एका मुलगी कॅन्डल डान्स करत होती गॅदरिंगला. अच्छा.
आणि त्याचं फुटवर्क बघितल्यानंतर त्याला मी विचारलं, की तू खेळशील का तू व्हॉलीबॉल? खेळशील का व्हॉलीबॉल? अच्छा. हां. त्यानंतर तिनं होकार दिला आणि विशेष म्हणजे ती मुलगी 9 नॅशनल पुढे खेळली अरे वा आणि महाराष्ट्र संघाची कॅप्टन पण झाली. वा. तिचं नाव आहे सुजाता तांबट. अच्छा. हां. अशा माझ्या अनेक मुली, वास्तविक पाहता मी रोजचं सायन्स शिक्षक असून सुद्धा मी माझ्या शाळेव्यतिरिक्त रोज 5 ते 6 तास सराव करत होतो. 6 तास सराव करत होतो. या काळामध्ये माझे मित्रसुद्धा मला ग्राउंडवरती आलेले चालत नव्हतं. माझे सहकारी पण फारसे पाहायला येत नव्हते. केवळ त्या मुली 15-20 काय असतील ते आणि मी, एवढंच आमचा सराव. पावसाळ्यातसुद्धा आमचं एक मोठा हॉल आहे, संस्कार मंदिर म्हणून आहे, त्या हॉलमध्येच प्रॅक्टिस करत होतो. प्रत्येक वर्षी फॅन मोडत होते, सगळं होत होतं, परंतु संस्थेनं मला कधी फारसा विरोध केला नाही. अच्छा. आणि संस्थेनं माझ्या भयंकर फार मोठं मला पाठबळ दिलं. सर, आता जसं आपण खेळाडूंबद्दल बोलतो आहे, तर एक नवशिका खेळाडू जो असतो त्याला जर शिकवायचं असेल तर तुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टींवर भर देता? आणि याच संबंधित मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आजचं जे तांत्रिक कौशल्य आहे आणि मानसिक तयारी यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला देता? आज तांत्रिक कौशल्याला जास्त माझ्या दृष्टीनं महत्त्व आहे. अच्छा. कारण शेवटी तांत्रिक असेल तरच आपण देऊ शकतो किंवा ती मुलं तयार करू शकतो त्या पद्धतीनं. शेवटी नैसर्गिक गुण हा त्याचा आहेच महत्त्वाचा. बरोबर. नॅचरल गिफ्ट हे देवाची असलीच पाहिजे. कारण अर्चना शिरोटे आमची जी इंटरनॅशनल खेळली, त्या मुलीला 9वीत असताना ती नॅशनल खेळली म्हणून आमच्या एका फोटो त्याला घेतलं पण नाही. पण नॅचरली त्याच्यामध्ये काय बदल झाला कोणास ठाऊक, 10वीमध्ये ते ऑल इंडियामध्ये बेस्ट प्लेअरचं बक्षीस मिळालं त्याला. आणि 11वी आणि 12वीला 2 वर्षे श्रीलंकेबरोबर भारतीय संघाती संघनायिका म्हणून खेळली. सर, ही जी तुम्ही प्रशिक्षण जेव्हा देता नवीन खेळाडूला, तर त्याची जी प्रशिक्षणाची जी पद्धत असते ती खेळाडू टू खेळाडू वेगवेगळी असते की सारखी असते? नाही, सगळ्यांना आम्ही सारखेच देतो गायडन्स करताना. पण त्याचं कॅप्चर कॅपॅसिटी जी खेळाडूंची आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अच्छा. जे खेळाडू जीव ओतून त्या ठिकाणी काम करतायत ते आपोआपच ते सुधारत जातात. परंतु जे सहज काहीतरी करतात, मी अशा मुलींना ग्राउंडवरती घेतच नव्हतो. अच्छा. हो. ज्या मुली खरोखरच समरस होतात त्याच मुली क्रीडांगणावरती आल्या पाहिजेत आणि भरपूर म्हणजे शहरातनं दिवसातनं 3 वेळा तरी घाम निघायला पाहिजे, या दृष्टीने मी त्यांचा सराव घेत होतो. अच्छा. सर, आज आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या खेळाडूंना मार्गदर्शन केलेलं आहे, तर या संबंधातच मला प्रश्न विचारायचा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण आणि भारतीय स्तरावरील जे प्रशिक्षण आहे यात तुम्हाला बेसिक म्हणजे मेन फरक काय जाणवतो? महत्त्वाचं म्हणजे मला आज आपल्या देशाचा जर विचार केला तर व्हॉलीबॉल आत्ता थोडंसं या 2 वर्षामध्ये, परवाच एशियन चॅम्पियनशिपमध्ये आपला भारतीय संघानं 3rd प्लेस मिळवलेले आहे. आता त्यासाठी मात्र कोच फॉरेनचेच होते. आमच्याकडे माझे मित्र एक अजित पाटील सर इंटरनॅशनल कोच आहेत, ते सध्या बाचणीला आहेत. अविरतपणानं ते कष्ट करतात. आजही ते क्रीडांगणावरती आहेत, रिटायर झालेत. आमचे जाधव सर पण आजही रिटायर होऊन सुद्धा ग्राउंडवरती काम करतायत. त्यांनाही 2 वेळा इंटरनॅशनलचा अनुभव आलेला आहे. परंतु त्यांच्या निदर्शनाला येतं की आपली मुलं किंवा मुली फार सिरियसली घेत नाहीत अजूनही. कॅज्युअल अप्रोच असतो असं म्हणायला हरकत नाही. हा, एक वेळा इंडियाच्या टीममध्ये सिलेक्ट झालं ना की हळूहळू ते दुर्लक्ष करायला लागतात. खरं वास्तविक जिंकायची जी जिद्द असावी लागते ती असलीच पाहिजे आणि ती तयार करणं हे आपल्या कोचचं फार महत्त्वाचं काम वाटतं पाहिजे. खरं म्हणजे मला पण असं वाटतं की नुसतं इंडियन टीममध्ये सिलेक्ट होणं महत्त्वाचं नाही, तर त्याला जिंकवून देणं हे पूर्णत्वास नेणं हे महत्त्वाचं आहे. जिंकून देणं आणि जिंकण्यासाठीच खेळायचं असतं. आणि हेच मला वाटतं आपलं अंतिम ध्येय पण असायला हवं. हा, जिंकण्यासाठीच खेळायचं असतं हे जेव्हा त्यांच्या मनात आपण रुजवू त्याच वेळेला मुलं खेळतील. आणि विशेषतः त्या खेळाडूंच्यावरती आपलं प्रेम असलं पाहिजे आणि त्यांचं कोचवरती प्रेम असलं पाहिजे आणि आपल्या देशावरती प्रेम असलं पाहिजे, हे फार गरजेचं आहे. सर, मग मला आता इथे याच्याशी संबंधित प्रश्न विचारायचा वाटतोय की अशा जे खेळाडू आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढायला आपण काय करता? आत्मविश्वास वाढवायला त्याला सुरुवातीपासूनच की जेणेकरून तो कसा सुंदर बॉल मारतो, म्हणजे समजा थोडासा बॉल मारलाय, त्याच्यामध्ये स्कोअर केलाय, त्यानं पॉईंट घेतलाय, परंतु त्याच्यामध्ये कोच म्हणून
याच्यापेक्षा तो अशा पद्धतीनं मारला असता तर सहज इझी मिळाला असता पॉईंट, हे त्याला आपण सुचवलं पाहिजे अच्छा. आणि त्याला एन्करेजमेंट दिली पाहिजे आपल्याला. सर, जागतिक दर्जाचे खेळाडू जर आज आपल्याला तयार करायचे आहे तर कोणकोणत्या सुविधा आवश्यक आहे खेळाडूंसाठी असं आपल्याला वाटतं? मॅडम, खेळाडूंच्यासाठी फारच सुविधा आवश्यक आहेत. आता थोडंसं शासनानं 5% आपल्याकडे जागा दिलेल्या आहेत सर्व्हिसमध्ये, परंतु केवळ त्या सर्टिफिकेटसाठीच मुलं काही खेळताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळत असताना आता नशिबानं भरपूर चांगल्या क्लिप बघायला मिळतात बरोबर. खेळातल्या. तर त्या जर पाहिल्या आणि ते कोचेसचं जे टेक्निक असतं ते पाहायला मिळालं तर निश्चितपणानं त्या पद्धतीनं आपल्याला प्रोग्रेस करता येईल. अच्छा. हां, आणि मुलं हाईट आहे चांगली, फक्त काय थोडंसं ऑस्ट्रेलियनमध्ये किंवा सरकारनं जितकं दिलं पाहिजे लक्ष तेवढं दिलं जात नाही आजही. सर, तुम्ही आजपर्यंत मला वाटतं 110च्या वरती खेळाडूंना प्रशिक्षण हो. दिलेलं आहे. तर त्या तुम्ही घडवलेल्या खेळाडूंमध्ये कोणत्या गुणांनी त्यांना यश मिळालं असं वाटतं आपल्याला? आणि एखाद्या खेळाडूची प्रेरणादायी यशोगाथा आपल्याला सांगता येईल का? प्रेरणादायी, आता उदाहरणार्थ आमची धनश्री साठे, ते या ठिकाणी 11-12ला होते तिच्याकडे. ते सायन्सला गेली, परंतु क्लासमध्ये वारंवार तिचे ॲब्सेंट असल्यामुळे क्लासमध्ये ते टीचर अपमान करत होते. त्याच्या आईनं सांगितलं की सर, तिचं करिअर व्हॉलीबॉल आहे आणि तुम्ही तिला काही रागवू नका, ती येईल त्यावेळेला शिकवा तुम्ही. अच्छा. हां, असा पालकांचाही मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि तीच मुलगी पुढं 18 वर्ष पूर्ण होता होता रेल्वेत जॉईन झाली. क्या बात आहे. हां, तिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. अच्छा. तिच्यानंतर तिचं धाकटी बहीण सोनल साठे, ती तर मॅडम अत्यंत अफलातून खेळाडू तयार झाली आहे. तिची उंची जर पाहिली तर व्हॉलीबॉलमध्ये तिला खेळाडू कोण म्हणणारच नाही. परंतु अशा मुलीला सुद्धा अत्यंत कष्ट करून तिनं शिवछत्रपती दुसरा पुरस्कार मिळवला. आणि त्याच्यानंतर महादेवी केरीपाळे, ही तर अत्यंत परिस्थिती नाजूक होती त्या मुलीची. जेव्हा जेव्हा नॅशनलला जायची, तिची आई स्वतःच्या गळ्यातलं दागिना घाणवत ठेवून तिला पाठवत होती. अरे बाप. हां, अशा पद्धतीनं माझ्याकडं सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली होत्या. त्या मुलींचा फक्त एकच होतं की आपण ह्या मुलींना घडवायचं. आज 8 ते 10 मुली सर्व्हिस करतायत, केवळ व्हॉलीबॉल ही त्यांचं करिअर आहे, करतायत आज. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही सर, तुमचं मार्गदर्शन, प्रेरणा आणि त्यांची स्वतःची शिस्त हो, यामुळे आज त्या उच्च दर्जाच्या खेळाडू म्हणून ओळखल्या जातात. ओळखलं जातं. वा, क्या बात आहे. सर, शिस्तीचं महत्त्व तुम्ही खेळाडूंना कसं पटवून देता किंवा कसं सांगता की एका खेळाडूमध्ये शिस्त असणं आवश्यकच आहे? याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी NCC ऑफिसर आहे. अच्छा. मी इंडियामध्ये फर्स्ट पोझिशन आहे माझी. क्या बात आहे. इंडिया नंतर त्या ठिकाणी फायरिंग किंवा ड्रिल हे माझं फार सुंदर आहे. मी NCC ऑफिसर असल्यामुळं मी माझ्या आयुष्यात त्या 35 वर्षामध्ये एकही मिनिट ग्राउंडवरती लेट झालो नाही. आणि माझ्या मुलींना 2 मिनटं लेट आल्या तर मी त्यांना 8-8 दिवस ग्राउंडवरती घेत नव्हतो. म्हणजे पनिशमेंट झाली ती पनिशमेंट त्यांच्यासाठी. झाली, अच्छा. ही छोटीशी पनिशमेंट त्याला, परंतु त्यामधून त्या मुली जे निभून जात होत्या आणि डिसिप्लिन होती. आणि विशेष म्हणजे आमच्या मुली कधीही क्लब मॅचेसला गेलो किंवा कोणत्याही मॅचेसला गेलो तर बाहेर देवासारख्या आणि आत ग्राउंडमध्ये राक्षसासारख्या खेळत होतो. तर हे मुलींचं आमचं वैशिष्ट्य होतं आणि डिसिप्लिन भयान मुलींच्या बाबतीत ठेवली होती. अच्छा. सर, आज शहरातील खेळाडू आणि ग्रामीण विभागातील खेळाडू यांच्या मानसिकतेमध्ये आणि जी शिकण्याची जिद्द असते यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का? किंवा या लोकांना तुम्ही कसं काय टॅकल केलं आहे? हां मॅडम, थोडासा चांगला फरक जाणवतो तसा, परंतु मी रिटायर झाल्यानंतर सुद्धा सेकंडरी स्कूल भिलोडीमध्ये मी कोचिंग सुरू केलं. तिथं सुद्धा 50 मुली राष्ट्रीय स्तरावरती खेळल्या. अच्छा. आणि तिथेही थायलंडला समीक्षा किनीकर म्हणून ती इंटरनॅशनल खेळली. तर हे ग्रामीण भागामधलं सुद्धा चित्र आहे. थोडंसं पालकांचं तिकडं दुर्लक्ष आहे, कारण आज फक्त प्रत्येक पालकाला काय वाटतं, इंग्लिश मिडियमला जायला पाहिजे, क्लासला जायला पाहिजे. मुलांच्याकडं तसं दुर्लक्ष होतं आहे, क्रीडांगणावरती जाऊ देत नाहीत. आणि क्रीडांगणावरती जाणं हे आजच्या घडीला फार आवश्यक आहे, कारण या धगधगत्या जीवनामध्ये जर येणाऱ्या संकटाला चांगलं तोंड द्यायचं असेल तर तो क्रीडांगणावर जायलाच पाहिजे. आणि
पालकांचा रिस्पॉन्स शहरात जरा चांगला मिळतो, ग्रामीण भागात मिळत नाही. बरोबर. सर, आता एक गेली इतक्या वर्षापासून आपण एक व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक म्हणून काम करताय. इतक्या खेळाडूंना तुम्ही घडवलेलं आहे. तर तुम्ही सर प्रशिक्षक म्हणून जेव्हा सुरुवात केली व्हॉलीबॉल शिकवायला आणि आजच्या तारखेला, तेव्हाचं व्हॉलीबॉल आणि आताचं व्हॉलीबॉल यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? जमीन अस्मानाचा फरक पडलाय. हं. अत्यंत फास्ट गेम झालाय आता. अच्छा. कारण आम्ही जपानच्या किंवा चायना, दक्षिण कोरियाच्या मॅचेस बघतो ना, हं. म्हणजे आम्हाला कळत पण नाही की कुठला प्लेअरनं कधी मारला बॉल तो. अच्छा. इतकं फास्ट आहे त्याचं. हं. त्या तुलनेनं आपल्याकडे काहीच नाही होत प्रॅक्टिस. मग का कोणास त्यांच्याकडे वैशिष्ट्य आहे, त्यांचे जंप म्हणा आणि त्यांचं खेळण्याची पद्धतच वेगळी वाटते आम्हाला. तर थोडंसंच आपण या देशातले आपल्या कोचेस जे असतील त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन अशा प्रकारचे खेळ सुधारला पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, आता जसं आपण म्हणालात की त्यांची पद्धत खेळायची वेगळी आहे, म्हणजे बाहेरच्या देशातल्या खेळाडूंची. तर इथे आपण असं सुचवू शकतो का की आजच्या म्हणजे आपल्या भारतातल्या खेळाडूंना काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं? जसे आपल्याकडं बाहेर आम्ही आता क्रीडा संस्कृती पण पाहतो काही देशामध्ये. आता चायनामध्ये ऑलिम्पिकमध्ये एवढे गोल्ड मेडल मिळलं होतं. त्या मुलांना 365 दिवस ती मुलं त्या कोच जवळच असतात. अच्छा. त्यातले फक्त ते 10 का 12 दिवस पालकांचे दिवस असतात म्हणे. म्हणजे तितकं लक्ष आणि त्याला पूर्णपणे ते शासन दत्तकच घेतं. म्हणजे दिवस रात्र खेळ. हो, असं दिवस म्हणायला रात्र हरकत खेळ. नाही. अधिक तुमचं करिअर काय असेल ते. हं. परंतु त्यातनंच खेळाडू घडतात ना. अशा पद्धतीनं आपल्या देशात सुद्धा व्हायला पाहिजे. करते गव्हर्नमेंट, परंतु असं परफेक्ट दिशेनं होत नाही असं मला वाटतं आज तरी. मी जे एक अनुभवलं आहे सर, मला वाटतं आजकालच्या पालकांची मानसिकता असं आहे, माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही ऑलराऊंडर असली पाहिजे. म्हणजे अभ्यासातही पाहिजे, कल्चरलमध्येही पाहिजे, खेळामध्येही पाहिजे. त्याच्यामुळे मला वाटतं एकाही गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष म्हणजे देता येत नाही किंवा तो त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण त्याला श्रेय कमावू शकत नाही. पण विदेशामध्ये तसं नाही आहे की एखादा जर खेळ जर निवडला तर त्याच्यावर पूर्ण फोकस करून ते आपला जीव ओतून बरोबर. त्याच्यामध्ये आपलं सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न बरोबर. करतात. श्रोतेहो, आत्ताच आपण सांगली जिल्ह्यात महिला व्हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकलात आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.